आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुंबईमध्ये महायुतीची बैठक होतीये। या बैठकीला राज ठाकरे देखील उपस्थित असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। वांद्र्यातल्या ताज हॉटेलमध्ये महायुतीची ही बैठक होत असल्याची माहिती मिळतेय। अधिक अपडेट जाणून घेऊया आपण। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरेंनी परवाच दिल्लीचा दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी अमित शहांसोबत जवळपास 30 मिनिटे चर्चा केली होती। मात्र दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरे यांची मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली नव्हती। आज आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बँड्राच्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे। कारण की मुंबईतल्या 3 जागांचा तिढा अद्यापही कायम आहे। राज ठाकरे मुंबईची जागा आणि नाशिकची जागा आपल्याला मागताना पाहायला मिळतात। नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे तर मुंबईची जागा ही भाजपाकडे आहे। त्यामुळे राज ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय लागतोय किंवा राज ठाकरेंची मागणी पूर्ण होते का, किंबहुना राज ठाकरेंना काय वेगळा पर्याय दिला जातोय का, या संदर्भात आज आता आपल्याला खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तसं पाहिलं तर अजिंक्य, ही दोन्ही नेत्यांमधली ही पहिली भेट आहे। कारण की अजून आपल्याला बैठकीचं सत्र सुरूच राहणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही बैठक झाल्यानंतर स्थानिक मतदारसंघामध्ये नेमक्या पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या काय भावना आहेत, जे स्थानिक खासदार आहेत त्यांना देखील बैठकीला बोलवलं जाईल आणि त्यानंतर बैठकीचा दुसरा टप्पा पार पडताना पाहायला मिळणार आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पाहायला मिळत आहे। बरं तुषार, पण ज्या 2 जागांबाबत मनसेनं आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आलेली होती, त्या 2 जागांबाबत भाजप आणि शिवसेना सकारात्मक आहे का? सूत्रांकडनं या संदर्भातली नेमकी काय माहिती मिळते? आपण जर पाहिलं असेल तर मनसेकडून जी बैठक झाली अमित शहांसोबतची, त्या बैठकीमध्ये 2 जागांची मागणी करण्यात आल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामधली पहिली जागा आहे ती म्हणजे दक्षिण मुंबईची जागा आहे। दक्षिण मुंबईमध्ये सध्या आपण जर पाहिलं असेल तर भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर प्रचार करताना पाहायला मिळतात। त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ही नेमकी मनसेमधून कुणाला दिली जाणार, ही जागा मनसेला सोडली जाणार का, हा प्रश्नचिन्ह आहे। दुसरी मनसेकडून मागणी केली जाते ती म्हणजे नाशिकच्या जागेची मागणी केली जाते। सध्या नाशिकमध्ये आपण जर पाहिलं असेल तर हेमंत गोडसे हे आपल्याला त्या ठिकाणी खासदार असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे ती जागा सेनेकडून सोडली जाणार का, या संदर्भातला अजूनही प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे राज ठाकरेंना आता लोकसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये जर सहभागी करून घेतलं तर आपल्याला सुरुवातीला महायुतीचा फॉर्म्युला बदलणार आहे। या फॉर्म्युलामध्ये राज ठाकरेंना नेमक्या किती जागा मिळणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर त्यांना दिल्लीवरून काही कमिटमेंट दिलेली असेल तर त्यांना जागा वाटपामध्ये त्यांचा नेमका हिस्सा किती असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की राज ठाकरेंच्या मराठी मताचा प्रभाव आपल्याला मुंबईसह नाशिक असेल, पुणे असेल, आपल्याला शहरी भागांमध्ये मोठा असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज ठाकरेंना जर युतीमध्ये सहभागी करून घेतलं तर जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची जी मतं आहेत त्या मताला तर ब्रेक लागेलच लागेल। मात्र त्या मतांना ब्रेक लावत असताना राज ठाकरेंना त्यांची वेगळी चूल मांडत असताना ते नेमकं कोणत्या जागेवर लढणार, त्यांना किती जागा मिळणार हे आपल्याला या बैठका संपल्यानंतर पाहायला मिळणार आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अत्यंत ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक महायुतीची होत असल्याचं समजतंय। मनसेकडनं अजूनही महायुतीमध्ये सहभागी झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी या 3 नेत्यांच्या या बैठकीमध्ये कदाचित याबद्दलची देखील निश्चितता होऊ शकते असं देखील समजतंय। सूत्रांकडनं जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार फडणवीस आणि शिंदे यांच्या उपस्थितीत वांद्र्यातल्या ताजमध्ये महायुतीची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। अत्यंत वेगानं सगळ्या घडामोडी सध्या राज्यातल्या राजकारणामध्ये घडतायत। मनसेच्या महायुतीमधल्या सहभागासाठी आता हालचाली वाढल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष आधीच आहेत। त्यात मनसेचा जर समावेश झाला तर चौथा पक्ष महायुतीमधला मनसे असेल। या अनुषंगाने या सगळ्या हालचाली घडत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय।
वांद्र्यातल्या ताज हॉटेलमध्ये महायुतीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची सुरू असल्याची माहिती मिळतेय। त्यात काल रात्री उशिरा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील बैठक पार पडल्याचं समोर आलेलं होतं। याबद्दलचा तपशील जरी कळू शकलेला नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या वांद्रे इथल्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत सध्या। एक ब्रेक आपण घेऊया। ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।